एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच त्यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. सुखाचा संसार सुरू होता. म्हणजे नवीन नवीनच हे नवरा बायकोचं जोडपं होतं. पण मात्र सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला बायकोविषयी काही संशय येत होता. कारण की ती बायको फोनवरच मोठ्या प्रमाणात बोलत होती. हातामध्ये फोन घेऊन कोणाला तरी मेसेज करत होती, चॅटिंग करत होती, असं त्या नवऱ्याला समजत होतं. पण मात्र तरी सुद्धा तो बायकोला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा तो तिला विचारत होता तेव्हा ती सांगत होती की मैत्रिणीला बोलत आहे, नातेवाईकांना बोलत आहे, म्हणून तो नवरा तिच्याकडे जास्त काही लक्ष देत नव्हता. पण मात्र एक दिवस जेव्हा तो घरी नसताना ही दुसऱ्या एका व्यक्तीला भेटायला गेली होती, तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तेव्हा त्याने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण मात्र तिनं सांगितलं जवळचाच आहे, नातेवाईकातला आहे, माझं असं काही नाही, असं तिनं नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मग एक दिवस अचानक ती जी बायको आहे ती घरामधून बाहेर निघून गेली. पण मात्र बराच वेळ झाला तरी घरी वापस आलीच नाही. मग संध्याकाळ झाली तरी आली नाही, म्हणून तिच्या नवऱ्यानं तिची शोधाशोध चालू केला. तरी तिचा काही शोध लागला नाही. म्हणून तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिसांनी विचारलं कोणावर संशय आहे का, काय आहे का, ती घरातून पळून गेली आहे का, तिला कोणी किडनॅप केलंय, असं जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्या नवऱ्यानं आणि जवळच्या लोकांनी सांगितलं, आम्हाला एका व्यक्तीवर संशय आहे, कदाचित तोच हिला पळून घेऊन गेला असेल, त्याने तिचं किडनॅप केलं असेल, असं त्या नवऱ्यानं एका जणाच्या विरोधात रीतसर फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती का, आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील भिवांडी जिल्ह्यातील घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025 ची. 2 ऑक्टोबर 2025 ला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक रोहिणी नावाची महिला होती आणि ती महिला अचानक घरामधून बेपत्ता झाली होती. कुठं गेली, काय गेली, घरच्यांना काहीही माहीत नव्हतं. म्हणून नवऱ्यानं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला त्या नवऱ्याला विचारलं तेव्हा त्या नवऱ्यानं जवळच्याच एका व्यक्तीचं नाव सांगितलं. जेव्हा नाव सांगितलं तेव्हा पोलिसांनी त्या दिशेनं तपास चालू केला. जेव्हा तपास चालू केला तेव्हा समजलं की या ठिकाणी राहणारा जो रतिराम आहे तो या ठिकाणी राहत नसून दुसऱ्याच ठिकाणी फरार झाला आहे, पसार झाला आहे. मग पोलिसांनी बराच प्रयत्न करून जेव्हा त्याचा शोधाशोध घेतला, त्याचे कॉल डिटेल्स तपासले, त्याचा तपास लावला, तेव्हा समजलं की तो एका अज्ञात स्थळी लपून बसला आहे. आणि पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जेव्हा त्याला ताब्यात घेतलं, ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली आणि विचारलं, सांग तू रोहिणीला कुठं लपून ठेवलं आहेस, तिच्यासोबत नेमकं काय केलंय, ती नेमकी कुठं आहे, असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला तेव्हा त्याने सांगितलं की रोहिणी आता या जगामध्ये नाही, कारण की तिचा त्यांनी गळा आवळून खून केला होता आणि तिचा मृतदेह ज्या ठिकाणी तो राहत होता भिवांडी जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी एका घरामध्ये खड्डं खांदून ते खड्डं पुरून टाकून त्या ठिकाणी त्यांना मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी जेव्हा तपास केला त्याच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी उकरून पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. आता खून तर त्यांनी नेम केला होता, पण मात्र नेमका का केला होता, कशामुळे केला होता, असं जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की रोहिणीचे आणि त्याचे लग्नाच्या अगोदरपासून प्रेमसंबंध होते. दोघ जण एकमेकांवर मोठ्या प्रमाणात प्रेम करत होते. पण मात्र तिचं लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याला सोडून यालाच जास्त मोठ्या प्रमाणात बोलत होती आणि याच्यासोबतच जास्तीत जास्त वेळ घालवत होती. नवऱ्याला कधी कधी संशय येत होता, पण मात्र तो सुद्धा जास्त लक्ष देत नव्हता. पण मात्र जेव्हा रोहिणी आता नवऱ्याला सोडून याच्यासोबतच राहायचा, रतिराम सोबतच राहायचा निर्णय घेत होती आणि नवऱ्याला घटस्फोट द्यायला सोडायला तयार आहे असं म्हणत होती, पण मात्र रतिरामला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, कारण की तिच्यासोबत त्याचं आता मन भरलेलं होतं. त्यांनी ती लग्नाचा नाद लावत होती.
याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. म्हणून यानं काय केलं, 2 ऑक्टोबरच्या दिवशी त्या महिलेला भेटायला बोलवलं, एका निर्जन स्थळी नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन अगोदर तिच्यासोबत प्रेमाने सगळं काही केलं. आणि जेव्हा त्याचं सगळं काही करून मन भरलं आणि तिनं लग्नाचा विषय काढला, यानं तिचा गळा आवळला, 2 मित्रांना बोलवलं आणि त्या ठिकाणी खड्डा खणून तिचा मृतदेह पुरून टाकला आणि वरून सगळं साफसूफ करून त्या ठिकाणी बाज टाकून तो 2 दिवस झोपला आणि कोणालाही काही कळणार नाही याची संपूर्ण त्याने माहिती दखल घेतली होती. पण मात्र जेव्हा पोलिसांनी गांभीर्यानं तपास केला, चौकशी केली, त्याचे तिचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा रतिरामचं नाव समोर आलं होतं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली होती आणि कायदेशीर कारवाई सुरू केली होती. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत, विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय. आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं, नवऱ्याबरोबर सुखाचा संसार करायला पाहिजे होता, पण मात्र तरी सुद्धा तिला तिचं जुनं प्रेमच जास्त आवडत होतं. म्हणून तिनं नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत राहायचा निर्णय घेतला होता. पण मात्र तो समोरचा व्यक्ती तिच्यावर प्रेम करत नसून फक्त तिच्या शरीरावर प्रेम करत होता. तिला एवढी सुद्धा समज नव्हती, म्हणून तिचा जीव त्या ठिकाणी गेला होता. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय, त्यामुळं त्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकांनी केलेली आहे आणि अशा घटना सध्या आजूबाजूला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. आता या सगळ्या घटना कशामुळे घडतायत, काय घडतायत, तुम्हाला काय वाटतं, हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो.